युनिक स्टोरी अँड पोएम ह्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका राजाची गोष्ट सांगणार आहे. चला तर बघूया काय आहे ती गोष्ट. एक सुंदर नगर होते. त्या नगरात एक राजा राज्य करीत होता. तो हुशार आणि दयाळू होता. तसेच तो गरीब लोकांना मदत करत असे. एखादा सणवार आला की तो लोकांना राजवाड्यावरती बोलावून त्यांना मिठाई वाटत असे. इतका राजा तो चांगला होता. असेच एक दिवस राजाच्या मनात विचार आला की आपण आपल्या नगरातून एक फेरफटका मारूया का, म्हणजे लोक काय करत आहेत हे आपल्या लक्षात येईल. राजाने आपल्या प्रधानजीला सुद्धा काही सांगितले नाही. राजा तडक राजवाड्याच्या बाहेर पडला. नंतर लांब उभा राहून राजाने पाहिले सर्व नगरी आपापल्या कामामध्ये व्यस्त होती. थोडक्यात काय तर आपापल्या कामामध्ये सर्व लोक व्यस्त होती. हे पाहून राजाला फार आनंद झाला आणि राजा तेथून पुढे चालू लागला. पुढे निघाल्यानंतर राजाला वाटेमध्ये 2 शेतं दिसली, परंतु शेतात कुणीच नव्हते. अचानक राजाची नजर दूर गेली. तेथे राजाला एक शेतकरी काम करताना दिसला. राजा म्हणाला, आपण तेथे जाऊन त्या शेतकऱ्याची विचारपूस करूया. नंतर भरभर राजा शेताच्या दिशेने चालू लागला. तिकडे शेतकऱ्याने राजाला पाहिले आणि तो आपल्या शेताकडे येत आहे हे पाहून आश्चर्यचकित झाला. धावत पळत राजाजवळ आला आणि शेतकरी म्हणाला, राजा, चक्क तुम्ही माझ्या शेतात? माझा आनंद मात्र आता गगनात मावना. राजाने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि तेथेच खाली बसला आणि राजाने त्याची सर्व विचारपूस केली. सर्व बोलून झाल्यानंतर राजा म्हणाला, मला थोडंसं पाणी घेऊन ये. शेतकरी म्हणाला, माझी पाण्याची कळशी लांब ठेवली आहे महाराज, ती घेऊन मी येतो. नंतर शेतकरी चालता चालता म्हणाला, राजा, माझ्याकडे आज किती दिवसांनी अतिथी म्हणून आले आहे. राजाला मी प्यायला नुसते पाणी कसे देणार ते बरे दिसत नाही. मी त्यांना काहीतरी भोजन द्यायला हवे. असाच मनात विचार चालू असतानाच शेतकऱ्याला झाडाला एक सुंदर वांगे दिसले. शेतकऱ्याने पटकन त्या वांग्याच्या झाडाखाली 3 दगडे मांडून चूल तयार केली आणि बरोबर वांग्याच्या खाली मातीचे लोटके लावले. नंतर त्यांनी ते वांगे झाडाला चिरले. त्यात मीठ मसाला घातला आणि खाली चुलीला जाळ लावला. नंतर ते सुंदर वांगे त्या झाडाला शिजवले. वांग्याचा अगदी घमघमाट सुटला होता. राजा इकडे वाट पाहून म्हणाला, किती वेळ हा पाणी आणायला गेलाय, म्हणून परत राजा त्याच्याकडे चालू लागला. पाहतो तर काय, वांगे झाडाला शिजवलेले पाहून राजा आश्चर्यचकित झाला. त्यानंतर शेतकऱ्याने ते वांगे तोडले व एका ताटात दिले. ते वांगे खाताना इतके सुंदर झाले होते की त्या वांग्याला मातीचा गंध आणि फोडणीचा सुगंध असा मधुर सुवास सुटलेला होता. राजाला हे वांगे इतके आवडले की राजाने आपल्या राजवाड्यामध्ये सुद्धा असे 5 पक्वानाचे ताट खाल्लेले नव्हते. राजा त्या शेतकऱ्यावर फार खुश झाला आणि म्हणाला, तुम्ही शेतकरी आहे म्हणून आपली प्रजा धनधान्याने गडगंज आहे. मी ह्या सर्वांचे दाता आहे. असे म्हणून त्या राजाने त्याला मोहरा आणि जमीन बक्षीस म्हणून दिली. ही कहाणी ऐकल्यानंतर आपल्याला असे दिसून येते की राजा हा नुसता राजवाड्यात बसून राहिला नाही, तर बाहेर पडून सगळ्या गावाची चौकशी करतो. तसेच शेतकऱ्याने राजाला प्यायला नुसते पाणी दिले नाही, तर काहीतरी युक्तीने
भोजन तयार करून दिले. तुम्हाला अशाच कहाण्या ऐकायला आवडत असतील तर युनिक स्टोरी अँड पोएम ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.